अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह कफ़ा व सलामुन अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन औ मुस्लिमा औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। सर्वप्रथम मी अल्लाहचा आभारी आहे की मला आपल्या समोर बोलण्याची संधी दिली। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि माझ्या मित्रांनो, आज मी आपल्या समोर धार्मिक ज्ञानाचे महत्त्व या विषयावर काही शब्द सांगणार आहे। आशा बाळगतो की आपण शांततेने ऐकाल। माझ्या मित्रांनो, आजच्या युगात प्रत्येक देश आणि प्रत्येक विकास आणि प्रत्येक धर्माने ज्ञानशिक्षणाकडे फार लक्ष दिले आहे आणि आजच्या युगात भरपूर ज्ञानशिक्षणाचे महत्त्व आहे। म्हणून इस्लाम धर्माने सुद्धा ज्ञानशिक्षणाला फार महत्त्व दिले आहे। अल्लाहच्या पवित्र कुराणमध्ये सर्वप्रथम प्रकरण उतरलेली सूरत म्हणजे इक़रा बिस्मी रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इन्साना मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अक्रम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इन्साना मा लम यअलम। म्हणजेच याचा अर्थ असा की वाच आपल्या पालनकर्त्याच्या नावाने आरंभ करून ज्याने सर्वांना निर्माण केले, ज्याने मानवाला गोठलेल्या रक्तापासून निर्माण केले आणि मानवाला ज्ञान प्राप्तीसाठी लिखण्याचे उपयोग करणे शिकवले आणि मानवाला ते सर्व शिकवले जे त्याला माहीत नव्हते। ज्यांना माहिती आहे व ज्यांना माहिती नाही ते एका समानात असू शकतात का? ज्यांना माहिती आहे व ज्यांना माहिती नाही ते एका समानात असू शकतात नाही। आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी काही किती अडचणी आली तर मागे येऊ नका। एका हदीसमध्ये लिहिले आहे उतलुबुल इल्म वलौ बिस्सिन। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी चीनाचा प्रवास करण्याचा लागेल तरी चीनाचा प्रवास करा। चीनाचा प्रवासाचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठी कितीही काही अडचणी आले तरी मागे येऊ नका। एका दुसऱ्या हदीसमध्ये लिहिले आहे उतलुबुल इल्मी मिनल महदी इलल लहद। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महत्पासून मर्यादापर्यंत ज्ञान मिळत राहा, पाळणी ते कबरीपर्यंत ज्ञान मिळत राहा। माझ्या मित्रांनो, मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे। ज्ञानाचे महत्त्व ज्ञानी व शिक्षक लोकच करू शकतात, अज्ञानी किंवा अनाडी लोक करू शकत नाही। एक शिक्षक गुरुजी नेहमी आपल्या विद्यार्थी मुलाला हे समजत होते, ज्ञान शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे आणि याची खूप किंमत आहे। ते विद्यार्थी मुलगा एका दिवशी स्वतःची तुटलेली चप्पल घेऊन चांभारकडे गेला आणि चांभारला म्हणाला, मी तुम्हाला ज्ञान शिक्षण देतो, तुम्ही मला हे चप्पल शिवून द्या। हा चांभार म्हणाला, मला ज्ञान शिक्षण नको, मला फक्त पैसे हवे। ते विद्यार्थी मुलगा परत आपल्या शिक्षकाकडे येऊन म्हणाला, ज्ञान शिक्षणाचे काही महत्त्व नाही, कारण चप्पल चांभाराने शिवली नाही। त्या शिक्षक गुरुजी यांनी त्या मुलगाला समजवण्यासाठी एक हिरा दिले आणि सांगितले, याला विकू नको, फक्त याची किंमत विचारू नये। पहिले भाजीवाल्याकडे जा, याची किंमत विचार, नंतर सराफा सोनारकडे जा, याची किंमत विचार। ते विद्यार्थी मुलगा भाजीवाल्याकडे गेला आणि भाजीवाल्याला म्हणाला, मी तुम्हाला एक हिरा देतो, तुम्ही मला याच्याबद्दल काय देईल? हा भाजीवाला म्हणाला, मी याच्याबद्दल तुला फक्त 4 लिंबू देतो। नंतर ना ते मुलगा सराफा सोनारच्या दुकानात गेला आणि सोनारला म्हणाला, मी तुम्हाला हे हिरा देतो, तुम्ही मला याच्याबद्दल काय देईल? हा सोनार ते हिराला पाहून म्हणाला, मी हे सर्व दुकान आणि माझे घर विकून दिले तरी कमी आहे, मी याची किंमत देऊ शकत नाही। नंतर ते मुलगा शिक्षक गुरुजीकडे आला आणि सर्व घटना सांगितली। नंतर त्या शिक्षक गुरुजी यांनी त्या मुलाला हे समजावले, हिऱ्याचे किंमत सोनारला आहे, भाजीवाल्याला नाही। तसेच ज्ञान शिक्षणाचे महत्त्व ज्ञानी व शिक्षक लोकच करू शकतात, अज्ञानी किंवा अनाडी करू शकत नाही। मी एक छोटी शेर सांगून माझे भाषण संपवतो। इल्म इंसान को इंसान बना देता है, अरे इल्म इंसान को इंसान बना देता है, बेमाया को सुल्तान बना देता है। खुदा जिसे इल्म दे उसे ईमान भी दे, खुदा जिसे इल्म दे उसे ईमान भी दे, वरना ये इल्म इंसान को शैतान बना देता है। व आखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह माशाअल्लाह।